आमच्या बापाचा स्तंभ इथं क्रांती झालेली आहे. नाव लिहिला कोणत्या मंदिराच्या तिथं नाव लिहिले जातात, देशातल्या कोणत्या मंदिराच्या तिथं नोंदणी केली जाते. आणि तो जातीवादी जर पुण्याचा कोण असेल तर तो अजित पवार आहे. बातम्याच्या पलीकडे काही करत नाही. माझा सरळ आरोप आहे, 2026च्या कुंभमेळ्यासाठी आम्हाला 11,000 कोटी रुपये पाहिजेत आणि त्यासाठीची तजवीज येणाऱ्या बजेटमध्ये हे करणार आहेत. आमच्यासाठी कुंभमेळ्यासारखी तरतूद का नाही? 140 खासदार निलंबित करून 3 जे कायदे बनविलेत, निवडणूक आयोग सुद्धा कैद केलाय, लोकशाहीची सुद्धा हत्या केली. हे जे 2-3 कायदे बनलेले ते संविधान संपवण्याच्या दिशेने निघालेले आहेत. जय भारत, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आपल्याला माहितीच आहे की 1 जानेवारी म्हणजे विजय स्तंभाला मानवंदना देण्याचा दिवस, परंतु आज आहे 24 तारीख आणि 24 तारीखपासून लोकांचा इथे अभिवादन देण्यासाठी लोक येत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आलेले आहेत, गायक आलेले आहेत, वकील आलेले आहेत, इंजिनियर आलेले आहेत, तसेच सामाजिक क्षेत्रातील लोक सुद्धा आलेले आहेत. आता आपल्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकजी केदार आहेत. ते सुद्धा आज 24 तारखेला या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी पाहणी केलेली आहे की एकंदरीत तिथली व्यवस्था काय आहे, कशा पद्धतीने नियोजन केलं जातं. दीपकजी, काय सांगाल? आपण आलात, पाहणी केली, काय दिसलं आपल्याला, काय सांगाल त्याबद्दल? दरवर्षी मी याच दरम्यान येत असतो आणि पाहणी करत असतो. गेल्या वर्षी बुक स्टॉलचा जो विषय होता ते बुक स्टॉल दुसरीकडे ठेवल्यामुळे या वर्षी काय सिच्युएशन आहे ते सुद्धा बघायला आलो. या बाजूच्या शेतीमध्ये काही ऊस होता, त्या संदर्भात सुद्धा काही तक्रारी स्थानिकांच्या होत्या, ते सुद्धा बघायला आलो. आणि आमच्या सुद्धा एक जाहीर सभा असते, त्यासाठीचं नियोजन सुद्धा या ठिकाणी असते. या वर्षी चैत्यभूमीला जवळपास 25 ते 50 लाखाच्या आसपास लोक आलेले आणि तोच आकडा पुन्हा भीमा कोरेगावला वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे या ठिकाणचं नियोजन कशा पद्धतीने हे सगळं बघण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो. ही जी ऊर्जा आहे, इथून लोक ऊर्जा घेऊन जात असतात. दरवर्षी या ठिकाणी लोक लाखोंचा जनसमुदाय येत असतो. आता जे शासनाने नियोजन केले त्या नियोजनाबद्दल काय सांगाल? नियोजन उदासीन आहे, ढिसाळ आहे. यांचा जो काही भीमा कोरेगावच्या क्रांतीकडे बघण्याचा प्रतिक्रांतीवाद्यांचा दृष्टिकोन आहे तो अतिशय निंदनीय आहे. आणि ज्यांच्याकडून आम्ही अपेक्षा बाळगतो ते प्रतिक्रांतीवाले आहेत. त्यांच्या डोळ्यात हा स्तंभ सलतो, त्यांच्या डोळ्यात ही क्रांती सलती आणि सुडानी पेटलेले सगळे आहेत. त्याच्यामुळे ते ढिसाळच आहे. मला एक सांगा, काल बैठक घेतली 2 दिवसात या जिल्हाधिकारी आयुक्त SP ने. ही बैठक 6 महिने आधी का होत नाही, 4 महिने आधी का होत नाही, 3 महिने आधी का होत नाही? 8 दिवस आधी बैठक घ्यायची. 50 लाख लोक येणार आहेत आणि त्याच्या नियोजनाची बैठक तुम्ही 8 दिवस आधी घेता. आम्हालाच विचारता काय करायचंय? तुम्ही IAS झालात, IPS झालात, तुम्ही असणारं सचिव आहेत, या ठिकाणचं राज्य चालवणारं सरकार आहे, नवीन सगळे आधुनिक यंत्रणा आहे, ती आम्हाला इथं काहीच दिसत नाही. सगळी उदासीनता आहे. हाल करायचे. कोणत्याही परिस्थितीत या स्तंभाकडे लोकांनी येऊ नये, अभिवादन करणाऱ्यांची संख्या कमी व्हावी, असाच या व्यवस्थेचा दृष्टिकोन राहिलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आजही पाहिजे तशा सुविधा नाहीत, आजही काही हालचाल दिसत नाही. आणि त्याच्यामुळे आम्हीच लोकांनी स्वतःहून स्वतःला सावरत कितीही प्रयत्न केले रोखण्याचा, या माध्यमातून आम्ही थांबत नाहीत हे वेळोवेळी दाखवून दिलंय. त्याच्यामुळे मी महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून सामाजिक संघटना, पक्ष, संस्थांना आव्हान करतोय की सरकार हे मनुवाद्यांचं आहे, त्यांच्याकडून अपेक्षा बाळगू नका. ते असणारं थट्टा करणार आहेत. 10 कोटी 13 कोटी तेही सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून. त्याच्यामुळं यांच्याकडून आम्हाला अपेक्षा राहिलेली नाही. आम्हीच असणाऱ्या संस्था आणि संघटना यांना आव्हान आहे की मोठ्या प्रमाणात पुढे या. आपण जर ठरवलं तर या ठिकाणी सगळ्या समाजाची व्यवस्था आपणच करू शकतो, एवढी ताकद आहे. आता म्हणालात की विशाल व्यवस्थापन आहे, तुम्हाला काय अपेक्षित आहे? कशा पद्धतीने नियोजन व्हायला पाहिजे? आपल्याला उदाहरण देतो. 2026-2027 ला नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. आता 2026-27 ला किती काळ आहे? 3 वर्ष बाकी. आणि आता नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, राज्य सरकारच्या त्या ठिकाणी प्रशासनाने 11,000 कोटीचा आराखडा सादर केलेला आहे. 11,000 कोटीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे की 2026च्या कुंभमेळ्यासाठी आम्हाला 11,000 कोटी रुपये पाहिजेत.
आणि त्यासाठीची तजवीज येणाऱ्या बजेटमध्ये हे करणार आहेत. आमच्यासाठी कुंभमेळ्यासारखी तरतूद का नाही? 200 कोटीची केली ना. 200 कोटीमध्ये काय होतं आणि कुठं ते 200 कोटी? बातमीमध्ये अजित पवारांनी जी घोषणा केली 100-200 कोटीची काय असेल, बातमीच्या पलीकडे काय दिसतंय? आमच्या हक्काचा स्तंभ आहे, आम्हाला नोंदण्या कराव्या लागतात पोलिसांकडे. आज आमच्यासाठी 4-5 दिवस राहिलेत, नावं लिहावं लागतात. इथं नावं लिहून जा. आमच्या बापाचा स्तंभ इथं क्रांती झालेली आहे, नावं लिहा. कोणत्या मंदिराच्या तिथं नावं लिहिले जातात? देशातल्या कोणत्या मंदिराच्या तिथं नोंदणी केली जाते? हा प्रश्न विचारतो मी इथल्या कमिशनरांना, राज्य सरकारला, गृहमंत्र्याला. आम्हाला असणार म्हणजे एक उसनवारी, जे आमच्या हक्काचं तिथं उसनवारी. कसले कोणते 200 कोटी दिसत आहेत? दाखवा मला 200 कोटी. जाणीवपूर्वक 1 जानेवारी आलं की पेरणी करायची. या ठिकाणी प्लॉटिंग वाढत चालली, या ठिकाणी घरं वाढत चाललेत. आज हे जर वाढत गेलं तर आम्हाला उभा राहायला जागा राहणार आहे का? 500 एकरचं भूसंपादन होत नाही? 350 एकरचं भूसंपादन नाशिक मध्ये केलं जातं कुंभमेळ्याला. 5,500 कोटी त्या ठिकाणी देण्याची तरतूद केली जाते. एवढ्या वर्षात का अजित पवारांनी यांनी असणाऱ्या या सरकारने इथं भूसंपादन करून ही जमीन स्तंभाच्या ताब्यात दिली नाही? कोणाची हिंमत आहे इथं पेरण्याची? आम्हाला दरवेळेस मीटिंग मध्ये सांगावं लागतं, हे पेरलंय काढा, ते पेरलंय काढा, हे उभा राहिलंय काढा. किती दिवस चालणार आहे? त्याच्यामुळे या स्तंभाबद्दल या व्यवस्थेची उदासीनता आहे. फक्त पेपरवर बातम्या आहेत, याच्या पलीकडे काही नाहीये. ते दिलेले जे काही जेवणासाठी निविदा काढले, निविदा काढायचं कारण काय? काय या जगाला सांगता आम्ही जेवायला देऊ लागलो? टेंडर काढताय, ते बी बातम्यामध्ये टेंडर छापताय की या अनुयायाला जेवण्यासाठी आम्ही 60 लाख रुपये देतो. ही पद्धत आहे? पण ती अनुयायाची सोय करतात ना. अनुयायाची सोय शिक्षणातून. आम्हाला सरसकट फेलोशिप द्या म्हणून 100 दिवसापासून विद्यार्थी बसलेत. बार्टी त्यातून तरतूद करणार आहे? त्यांना कोणी सांगितलंय? 16,000 कोटी रुपये सामाजिक न्याय विभागासाठी तुम्ही देता, 1,000 कोटी का वाढवत नाही? आम्ही म्हणतो फक्त 1,000 कोटीमध्ये दीक्षाभूमी घ्या, चैत्यभूमी घ्या, भीमा कोरेगाव, 3 ठिकाणी तुम्ही 1,000 कोटीची तरतूद का करत नाही? 16,000 कोटीला 17,000 कोटी करा. द्या तुम्ही, बार्टीच्या थ्रू द्या, नाही तर सामाजिक न्यायाच्या थ्रू द्या, पण मूळ बजेटमध्ये 1,000 कोटी वाढवा. ते वाढवले जात नाहीत. आणि शिक्षणाचा खर्च 12 कोटी एक GR आलाय. पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी 96 लाख रुपये मागितलेत. 4 कोटी जिल्हा परिषदनी मागितलेत. पोलिसांना आता मला सांगा, इथं संरक्षण करायला पगार नाही का? मग ते बार्टीकडे प्रस्ताव कसा काय? ते जे वारे आहेत ते मागतायत की आम्हाला 13 कोटी या विविध प्रशासनाला द्यायचे. कुणाला? बसवाल्याला द्यायचे. कुणाला द्यायचे? पोलिसांना द्यायचे. कुणाला द्यायचे? महानगरपालिकेच्या लोकांना द्यायचे. कुणाला द्यायचे? झेडपीला द्यायचे. किती? 13 कोटी रुपये. आणि त्याचं पत्र अर्थमंत्र्याकडे ते निधी वर्ग करण्यासाठी वारे पाठवतात. काय चाललंय? पगार नाही का? डिपार्टमेंटमध्ये फरक झालाय भीमा कोरेगावसाठी का? परिवहन मंत्री या ठिकाणी फुकट आम्हाला सुविधा देऊ शकत नाही? महानगरपालिका का? पोलीस यंत्रणा फुकट संरक्षण करू शकत नाही का? जिल्हा परिषदेचं या ठिकाणी जे संडास बाथरूम काय उभा करतायत ते फुकट का केले जात नाहीत? म्हणजे हे निधी सुद्धा सामाजिक न्याय विभागातून वळवला जातो, अशी गंभीर स्थिती आहे. त्याच्यामुळं बातम्याच्या पलीकडे 1 रुपया कुणी दिलेला नाही. उलट स्तंभ धोक्यात आणण्याचं जास्त काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मी जास्त काही बोलणार नाही. लाखो अनुयायी येत आहेत, त्याच्यामुळे ते अभिवादन करायला येणार आहेत. मला त्याच्यामध्ये बिलकुल कसल्याही पद्धतीचा अडथळा आणायचा नाही. लाखो अनुयायी या ठिकाणी येत असतात, तर येणाऱ्या अनुयायांना आपण एक पॅन्थर म्हणून त्यांना काय आव्हान करा? त्यांना आवाहन करेल की मनुवाद्यांच्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याची शपथ या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभापासून या ठिकाणी आपण घेतली पाहिजे. जोपर्यंत ही व्यवस्था ही भीक मागायला लावणारी व्यवस्था आहे, आमच्या हक्काला सुद्धा भीक मानायला निघालेली आहे, तर सामाजिक न्याय विभाग या ठिकाणचं सरकार हे आम्हाला भीक मागायला लावतंय. ही अवस्था जर बदलायची असेल तर मी पॅन्थर म्हणून आवाहन करतोय की येणाऱ्या काळात या ठिकाणी बदल केल्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. ही व्यवस्था आपली नाहीये आणि त्याच्यामुळे आज ही स्थिती आहे. का? ही नदी आहे भीमा नदी. एवढं सुंदर जर केलं, एक 5,000 कोटी रुपये जर घातले,
तर सगळ्यात चांगला स्पॉट तयार होऊ शकतो. गुजरातला होतं. ते गुजरातला होईल ना, गुजरातला होईल. इथं कसं होणार आहे? ते नाशिकला होईल, त्या नदीकाठी ते वाहून का जाय ना पुरात, पण तिथं होईल. इथं म्हणलं की अंगाव काटा. जातीयता संपली का 70 वर्षात? त्याचं उदाहरण आहे. साधू ग्रामसाठी त्या ठिकाणी जमीन संपादन केली जाते 350 कोटी, 350 एकर. कशासाठी? कुंभमेळ्यात. आज आमचे भंतीजी वंदनीय नाहीत का? आमच्यासाठी भंतीजी वंदनीय नाहीत का? का या भागामध्ये त्यांना राहण्यास 1 दिवस 2 दिवस राहण्यासाठी निवास नाहीत? त्यांना असणारं यावं लागतं, या गर्दीमध्ये थके घात जावं लागतं. ते इथं येऊन थांबू शकत नाहीत. त्यांना असणारं इथं प्रबोधन करता येत नाही, त्याचं कोणतं नियोजन नाही. ही स्थिती या ठिकाणी निर्माण झाली. या नदीला धरून एक मोठा प्रोजेक्ट उभा राहू शकतो. हे भूसंपादन होणं गरजेचं आहे. पण झालंय काय? वारे नावाचं एक उभा केलंय आणि आम्हाला म्हणते जा आणि त्यांना शिव्या द्या. आता त्यांना काय बोलाव तर ते डोळे झाकल्याच्या पलीकडे काही करीत नाही. त्याच्यामुळे त्याला पण मी भेटून आलोय. आमचा फक्त या ठिकाणी दिसणारा दृष्टिकोन एक आहे की तो खांदा आहे आणि त्या खांद्यावरती बंदूक ठेवून आमच्यावरती असणारं चालवण्याचं काम, हा ट्रिगर जो आहे ना, तो जातीवाद्यांच्या हातात आहे. आणि तो जातीवादी जर पुण्याचा कोण असेल तर तो अजित पवार आहे. बातम्याच्या पलीकडे काही करत नाही. या ठिकाणी भीमा कोरेगावला अजित पवार जातीय मानसिकतेतून पालकमंत्री आता या ढिसाळ कारभार करण्याचं काम करतो, असा माझा सरळ आरोप आहे. आणि ही जी बंदूक आहे वारेच्या खांद्यावर, हीच या फडणवीस अजित पवार यांच्या हातातली आहे. बाकी दुसरं काही नाहीये. त्यांना उभा केलंय आणि चालवलं जात आहे. कालच्या जिल्हाधिकाऱ्याच्या मीटिंग मध्ये देशमुख म्हणाले की आम्ही खूप चांगली व्यवस्था केलेली आहे आणि पुढे करणार आहोत. अहो, चांगली व्यवस्था हे शब्द आहेत, त्याच्या पलीकडे काय व्यवस्था? तुम्हाला काय दिसतंय का इथं व्यवस्था? मला ते बुलडोझरच्या पलीकडे काय दिसेना. आणि हे बुलडोझर साफ करायला तुम्हाला माहिती का, मी तुम्हाला GR देतो. 96 लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करायचे बार्टीला. किती? कशासाठी? हे बुलडोझर चालवण्यासाठी. 96 लाखाचं काम आहे बुलडोझर चालवणं. आणि जिल्हाधिकारी म्हणतायत की आम्ही असणार सुविधा देतोय. त्या मीटिंगला आवर्जून तुम्ही बघा, तुम्ही मीडियावाले होते, सगळे जण त्या असणाऱ्या डिपार्टमेंट बद्दल, त्या अधिकाऱ्याबद्दल तिथं तक्रार करतायत. का त्याच्या हकलपट्टीचा आतापर्यंत अहवाल तयार झाला नाही? का कुणाचा राजीनामा घेतला नाही? एवढी असणारी उद्रेकी भावना कार्यकर्त्यामध्ये का भूमिका घेतली नाही? त्यामुळे हे लागतात यांना. आमची सशे होलपट केली जाते, अवमान केला जातो. का? मतासाठी आम्ही तेवढे कॅपेबल नसू आणि संघटित झालोत की यांना छळायचं हे कायम ठरलेलं आहे. आज मुंबईच्या चैत्यभूमीच्या वेळेस मी आंदोलन केलं. जे आंदोलन केलं तिथं सुविधा मिळाव्यात म्हणून केलं. त्या ठिकाणी महानगरपालिकेचे चेहल आहेत, त्यांनी तिथं भूमिका घेतली. चांगल्या पद्धतीने सुविधा सुरू झाली. इथं काय प्रॉब्लेम आहे? का इथं ग्रीन कार्पेट नाही? का इथं हिताले जे शेड आहेत अनुयायांसाठी थांबण्यासाठी, ते वॉटरप्रूफ शेड का नाहीत? उघड्यावरच राहावं लागणार. चला निघा, चला निघा, हेच चालणार. नाही, चैत्यभूमीला, दीक्षाभूमीला आणि भीमा कोरेगावला लाखोंचा जनसमुदाय येत असतो. त्याचं रूपांतर हे अनेक वाटतं, असं वाटतं की त्याचं मतात रूपांतर झालं पाहिजे. ते एकत्रितरित्या होत नाही. काय आव्हान कराल तुम्ही? नाही, होईल, यावेळेस होईल. लोकांना कळालंय आणि मी पण सांगतोय की हे शेवटचं वर्ष आहे. आता जर जागे झाले नाही तर संविधान उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. 140 खासदार निलंबित करून 3 जे कायदे बनविलेत, निवडणूक आयोग सुद्धा कैद केलाय, लोकशाहीची सुद्धा हत्या केली. हे जे 2-3 कायदे बनलेले ते संविधान संपवण्याच्या दिशेने निघालेले आहेत. त्याच्यामुळे या 2-3 महिन्यात समाजाने, बहुजनवादी, संविधानवादी, आंबेडकरवादी सर्व घटकांनी जाग होऊन ही व्यवस्था मुळासकट उपटून फेकण्याचं काम, ज्या पद्धतीने तो काळ सिद्धनाथ महाराजचा लढाईचा होता, आजचा काळ मतदानाच्या लढाईचा आहे. आणि या मतदानाच्या लढाईच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही पेशव्याची व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे.